कोजागिरी पौर्णिमा, ज्याला आपण शरद पौर्णिमा असेही म्हणतो, ही कोजागिरी पौर्णिमा यंदा कधी आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे? पौर्णिमा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे? कोणत्या गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी करायला हव्यात? त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर असा कोणता उपाय आहे जो तुम्ही कोजागिरीला करू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात? चला जाणून घेऊया. यावर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला आहे. अर्थात कोजागिरी पौर्णिमा आहे 6 ऑक्टोबरला. पौर्णिमा सुरू होणार आहे 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 आणि पौर्णिमा समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16. आता सर्वात महत्त्वाचे, चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे? 6 ऑक्टोबरला चंद्रोदयाची वेळ असणार आहे सायंकाळी 5:57. तुम्हाला सगळ्यांना हे माहीतच आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवावे, खीर ठेवावी. चंद्रप्रकाश त्या दुधामध्ये, खिरीमध्ये पडायला हवेत आणि तो प्रसाद सगळ्यांनी खायचा असतो. त्यामुळे आरोग्याचा लाभ होतो, असं म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केल्यास आर्थिक समस्या कायमच्या दूर होतात. माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी आणि रात्रीसुद्धा पूजा करू शकता. लक्षात घ्या, पद्मपुराणात असे वर्णन आहे की कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी रात्री पृथ्वीवर येते आणि फिरते आणि को जागरती म्हणजे कोण जागं आहे असं विचारते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली, तिची आराधना केली तर धनसंपत्ती, समृद्धीचा लाभ होतो. म्हणून कोजागिरी पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुम्हाला अगदीच माता लक्ष्मीची पूजा करायला जमणार नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचे पठण करू शकता. कुठली स्तोत्र आहे? महालक्ष्मी अष्टक आहे, त्याचबरोबर श्री सूक्त आहे, लक्ष्मी स्तोत्र आहे, अशी माता लक्ष्मीची स्तोत्र आहेत. कनकधारा स्तोत्र आहे. ह्या स्तोत्रांचे पठण अवश्य 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 करावे. धन, धान्य, ऐश्वर्य, वैभव प्राप्ती त्यामुळे होते. तुम्हाला जर स्तोत्र म्हणता येत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर दिवा लावून बसलात आणि तुम्ही हे स्तोत्र जरी ऐकले तरी तुम्हाला लाभ होणार आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा लाभ अवश्य 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 घ्या. आता तुमच्या मनात जर असा प्रश्न असला की खूप किचकट असं काही सांगू नका, सोपं आम्हाला सांगा, जे आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो, ज्यामुळे आमची आर्थिक समस्या दूर होईल. स्कंद पुराणात एक उपाय आहे, तो उपाय मी तुम्हाला सांगते. स्कंद पुराणात समृद्धी आणि धनासाठी पौर्णिमेच्या दिवशी एका मंत्राचा जप करायचा सांगितला आहे आणि तो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमः. ह्या मंत्राच्या जपाने आपल्याला धनलाभ होतो असे स्कंद पुराणात सांगितलेले आहे. म्हणूनच या मंत्राचा जप तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केला तर तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी नक्कीच फायदा होतो. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.